तुला लोक लक्षात नाव ठेवणार काय म्हणणार अक्का म्हणायचं आईला म्हणजे कळेल अक्का म्हणायचं सोड काय म्हणणार अक्का म्हणायचं तायडी म्हणायची श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आपण रेसिपी बघणार आहे धपाटे। तर हे धपाटे आहेत ते थापून करायचे आहेत। तुम्ही तळूनसुद्धा हीच पद्धत वापरू शकता। तर धपाट्यांचं पीठ आईनं आधीच दळून आणून ठेवलेलं होतं। यामध्ये तांदूळ तसेच हरभरा डाळ, ज्वारी, गहू, पोहे असं सगळं जरा घालून तिनं जे आपलं धपाट्याचं पीठ असतं ते दळून आणून ठेवलेलं होतं। आणि त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण याची पेस्ट, कोथिंबीर सगळं घालून ते मळलेलं आहे। आणि धपाट्यासोबत कधीही काळ्या वाटाण्याची जी उसळ असते, रबरबीत उसळ, ती चांगली लागते। तर त्यासाठी कॉटनचं कापड आपण पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आणि त्यानंतर ते ओलं करून पूर्ण ते हे करायचं। आपला जो गोळा असतो धपाट्याचा तो व्यवस्थित मळून घ्यायचा, म्हणजे काय होतं तर तुटत नाहीत आणि चिकटपणा चांगला येतो। आणि तळ हाताच्या सहाय्याने असं दाबायचं आहे। दाबत असताना आधी मध्ये दाबायचं आणि मग कडन असं बोटाच्या सहाय्याने, 4 बोटाच्या सहाय्याने ते सरकवत वर न्यायचं, जेणेकरून धपाटा आपला पातळ झाला पाहिजे। जाड धपाटा झाला तर अजिबात चांगलं लागत नाही, म्हणजे एकदम अशी कणिक खाल्ल्यावाने ते लागतं, अजिबात चांगलं लागत नाही बघा। सगळ्यांनाच आम्ही धपाटे आज बनवलेले होते, भाकरी चपाती काहीही बनवलेली नाही आहे। आता नागपंचमी पण आपली जवळ येत आहे, महिना 1.5 महिना राहिले असेल नागपंचमी। नागपंचमीला पण असे आपण थापून धपाटे बनवतो। या धपाट्यांमुळे खूप तोंडाला अशी चव येते, कारण की असे धपाटे दही धपाटा खूप छान लागतो। आणि उसळ असते बघा, काळ्या वाटाण्याची उसळ किंवा हरभऱ्याची उसळ जी असते त्याने सुद्धा आपल्या ज्या धपाट्याबरोबर ती भाजी खूप छान लागते। आधीची लोक आजारी वगैरे आपण ज्यावेळी पडत होतो त्यावेळी असे धपाटे वगैरे बनवायचे, जेणेकरून आपल्या तोंडाला चव यायची। तसे पावसाळ्यामध्ये पण बघा, म्हणजे असे अधूनमधून धपाटे घरी बनवले जायचे, कारण आधी लहान मुलांना वगैरे खायला दुसरं काही मिळतच नव्हतं। आता कसं बाहेरचं मुलं खातात, तसं त्या पद्धतीने आधी काही मिळत नव्हतं। आणि अशा पद्धतीने थापून झाल्यावर बोटाच्या सहाय्याने असे होल त्यामध्ये पाडायचे आहेत आणि तवा आपला चांगला तापलेला पाहिजे। आता आपला हा धपाटा भाजून झालेला आहे। एक जण दोन्ही बाजूने भाजतात, पण एका बाजूने भाजलेले धपाटेच खूप चांगले लागतात। त्यानंतर तो धपाटा काढल्यानंतर तेल लावलेलं आहे आणि कापड असं टाकायचं आहे तव्यात आणि वरून असं पाणी थोडं लावायचं आहे, जेणेकरून कापडाला जो धपाटा चिकटलेला असतो तो व्यवस्थित निघतो, नाहीतर मग धपाटा व्यवस्थित निघत नाही। हे बघा, कुठंही धपाटा आपला चिटकलेला नाही, कारण की आपण पाणी वरून लावल्यामुळे धपाटा व्यवस्थित निघाला। आणि साईडनं तेलाची धार सोडायची आणि झाकून ठेवायचं ताट त्याच्यावर, जेणेकरून ताटाच्या उभीमुळे धपाटा आपला पूर्ण शिजला जातो। आणि थापत असताना धपाटा पातळच थापायचा, जर जाड तुम्ही धपाटा थापला तर अजिबात तो शिजणार पण नाही आणि चवीला पण अजिबात व्यवस्थित लागणार नाही। असं अधूनमधून मुलांना काहीतरी वेगळं दिले की मुलं व्यवस्थित जेवतात, नाही तर सारखं चपाती भाकरी तेच दिले की मुलं पण कंटाळा येतो मुलांना खायला, मुलांना आणि आपल्याला पण असू दे कंटाळा येतो। चवीला एकच नंबर धपाटे झालेले होते। यामध्ये तुम्ही कांदा जरी मिक्सरला बारीक करून घातला, कांद्याची पेस्ट, तरीसुद्धा खूप चांगला लागते, पण कांदा चिरून नाही घालायचा, कारण आपल्याला धपाटा व्यवस्थित थापता येणार नाही। तुम्ही मग तो मिक्सरला किंवा स्मॅशरला एकदम बारीक करून कांदा तुम्हाला घालावा लागणार। आणि काळ्या वाटाण्याची उसळ काय सोपीच आहे। वाटाणा तुम्ही गरम पाण्यात भिजत ठेवून एक 4 ते 5 तास भिजत ठेवायचा आणि त्यानंतर मग कुकरला उकडून घ्यायचा, कारण हा वाटाणा लवकर शिजत नाही। त्यामुळे काय करायचं, गरम पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवून त्यानंतर मग कुकरला शिजवायचा। चांगला शिजला की मग आपण कांदा आणि कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं याची पेस्ट, कोथिंबीर याची पेस्ट करायची आणि फोडणी मारायची आहे। एक जण सुक्की भाजी पण याची करतात, म्हणजे उसळ करतात, आणि एक जण अशी रबरबीत भाजीसुद्धा करतात। पण धपाट्यासोबत अशी रबरबीतच भाजी याची
चांगली लागते। सुक्की उसळ मग खूप अशी सडसडीत होते आणि धपाट्यासोबत ती चांगली लागत नाही। अशी रबरबीत काळ्या वाटाण्याची भाजी आणि त्यामध्ये दही जर तुम्ही घातला तर एकच नंबर लागतं। नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी ती। आणि हा दिवस आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे। सकाळी आई चूल पेटवलेली, आज मी पण लवकर उठलेले, त्यामुळं आमच्या इथलं सकाळचं वातावरण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। कमीत कमी मला वाटते हे 6:30-7चं टायमिंग असेल। आणि दार वगैरे माझं सगळं लोटून झालेलं आहे। माझी आंघोळ झालेली आहे आणि आईची आंघोळ व्हायची आहे। आणि दार मी लोटलेला आणि फक्त कोपऱ्यातला थोडासा पालापाचोळा पडलेला होता झाडाचा। आईला म्हटलं मी तू तेवढा गोळा कर, तर ती गोळा करत आहे। आणि असं अंगण असले की असं पाणी मारून रांगोळी घालायला खूप छान वाटतं। दार लोटून सकाळ सकाळी अंगण स्वच्छ करून असं रांगोळी वगैरे घातलं सडा मारून तर किती प्रसन्न वाटतं वातावरण आजूबाजूचं। आधीच्या काळात पहाटे लोक लवकर उठून असं सगळं काही करत होते। आज आमच्या घरात जवळजवळ मला वाटते 6 ते 7 जणांच्या आंघोळ्या होत्या आणि प्रत्येकाचं चुलीवर पाणी तापवून मग आंघोळ म्हटले की खूप वेळ लागतो, त्यामुळे सकाळी मग लवकर उठावं लागतं। दारात प्रशस्त अशी जागा असली की मनसोक्त आपल्याला पाहिजे तेवढी रांगोळी घालता येते। आणि समोर हनुमानचं मंदिर आहे आणि पिंपळाचं झाड आहे। तर सकाळ सकाळी बघू शकता तुम्ही माणसं पिंपळाच्या झाडाची पूजा करतात, तसेच हनुमानच्या मंदिरात येऊन हनुमानाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा काढून जातात। रोज सकाळी आमच्या इथे भरपूर लोक येतात आणि बहिणीची आणि माझी चेष्टा चालू आहे। आणि आज शनिवार असल्यामुळे मी तुम्हाला हनुमानाचं आमच्या घरासमोरच्या दर्शन देत आहे। आणि हे मंदिराचं शूटिंग आहे ते श्रीने केलेलं आहे। पण दर शनिवारी मुलांनी हनुमानाला नक्की जावं, चांगलं असतं। रोज गेलं तरी काही हरकत नाही, पण जात नाहीत मुलं, पण निदान शनिवारी तरी हनुमानाला जाऊन तेल वगैरे घालून पाया पडून यावं। तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो असा छोटासा ब्लॉग होता। कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।